नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि आपण राहुल मराठी व्लॉग्स या चॅनलच्या माध्यमातून शेती या विषयावर विविध व्हिडिओ दाखवत असतो। आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी यासाठी आपण माळेगाव येथील खांडज या ठिकाणी सुरेश काळे सरांच्या ऊसाच्या शेतीमध्ये त्यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी आलेलो होतो। त्यांनी जो ऊसाचा हा प्रयोग राबवला तर हा ऊस 20 ते 24 फूट उंच आणि त्यांनी सरीमध्ये 3x1.5 आणि 6x1.5 असं प्रयोग केलेला आहे। तर 6x1.5च्या सरीमध्ये त्यांनी केलेला प्रयोग हा त्यांच्या मते यशस्वी ठरलेला आहे आणि प्रकाशामुळे ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढू शकतं हा त्यांचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी केलेला प्रयोग आपण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहेत। तर आपण यापुढे त्यांच्या माध्यमातून आपण यापुढची माहिती पाहू। सुरेश काळे माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये मुख्य शेती ऊस विकास अधिकारी म्हणून काम करतो। खरं तर साधारण गेल्या 10-12 वर्षापासून आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे तंत्रज्ञान वापरण्याचा सर्वात प्रमुख हेतू त्यांचा असतो की माझा एकरी ऊसाचं 100 टन उत्पादन यावं। खरं तर त्या शेतकऱ्याचा प्रचंड प्रयत्न असतो, त्यामध्ये ऊसाचं रोपाची लागवड असेल, ऊसाच्या पट्टा पद्धतीची लागवड असेल, त्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल, विविध फवारण्या असतील, विविध ड्रेंचिंग असतील, विविध खतं असतील आणि असं सर्व करत असताना त्याचा ऊस मात्र इतका एकदम चांगला ऊस असतो। पहिल्यांदा साधारण 5 ते 6-7 महिन्यापर्यंत ऊस एक नंबर असतो। ऊस बांधल्यानंतर साधारण 7व्या-8व्या महिन्यात चांगल्या शेतकऱ्याचा विषय हा चांगल्या शेतकऱ्याचा ऊस हा साधारण 7व्या-8व्या महिन्यात पडायला चालू होतो, बरोबर आहे ना। आणि पडायला चालू झाल्यानंतर आजपर्यंत आपली अशी बोबडी म्हणजे काय म्हणतात बाबडी आशा होती की जितका लवकर ऊस पडेल तेवढा चांगला आणि एकदा नाही पडला पाहिजे, एकदा पडला तर 60 टन, दोनदा पडला तर 80 टन आणि तीनदा पडला तर ती दुर्मिळ गोष्ट। पण ती किती %, 1% सुद्धा लोकांचा तेवढा 3 वेळा पडत नाही। पण साधारण अशा 2 वेळा पडलेल्या शेतकऱ्याचं ऊसाचं उत्पादन 60 ते 80च्या दरम्यान निघतं, बरोबर आहे ना। बरोबर। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, खरं तर ऊस पडणं हेच खरं तर उत्पादन घटण्याचं सर्वात मोठं कारण आहे। ऊसाचं उत्पादन घटण्याचं सर्वात मेन कारण आहे ऊस पडतो। हे बिलकुल कालपर्यंत कुणाला सहज माहीत नव्हतं। ईश्वर कृपेने तर थोडं लक्षात आलं। आम्ही साधारण 2018 पासून या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो, कारण का ही गोष्ट इतकी युनिक होती की हे कुणाला माहीत नाही, त्यामुळे काय ह्याला संदर्भ सापडत नव्हता। काय आम्ही काय केलं, ही लागवड करण्यापूर्वी आमच्या पुढे डिझाईन नव्हतं कुठलं आणि आमचं ध्येय लक्षात आलं होतं की सूर्यप्रकाश ऊस चालतो। कारण का आपल्याला तुम्हाला कदाचित शेतकरी म्हणून माहीत नसेल, पण प्रत्येकाची एक फॅमिली असते। फॅमिली म्हणजे ऊस ज्या फॅमिलीत आहे ती फॅमिली गवत फॅमिली, म्हणजे ऊस काय आहे, गवत आहे। ऊस काय आहे, गवत आहे। ऊस, गवत आणि बांबू हे भाऊभाऊ आहेत। ऊस, गवत आणि बांबू काय आहे, जोरात बोला, भाऊ। जसं जंगलात बांबू कोण लावायचं जाते का, बांधावलं गवत कोण लावतंय का, तसाच मित्रांनो भविष्यात ऊस कोणी लावायची परत गरज नाही एकदा लावलं तर। एवढी ह्या ऊसामध्ये ताकद आहे। फक्त आपल्या लागवडीचे सिस्टम थोडे वेगळे आहेत। ऊस पडतो, ऊस पडत असल्यामुळं आपल्याला आजपर्यंत लक्षात नाही आलं ऊस हे गवतवर्गीय असलं तरी बेटवर्गीय। पडल्यानंतर जो ऊस वर आहे तो मात्र थोडा चालतो बऱ्यापैकी सूर्यप्रकाशाकडे गेला, पण जो खाली आहे तो मात्र त्याच्या 2-2 बोटाच्या कांड्या चालू आहेत आणि तिथंच 20 ते 25% ऊसाचं उत्पादन घटायला चालू होतं। ऊस पडल्यानंतर आपण जे म्हणतो ना असा ऊस सापासारखा झाला पाहिजे, तर शेतकरी बंधूंनो सापासारखा ऊस होत नाही, त्याचा श्वास बंद व्हायची वेळ आली असती आणि ते श्वास त्याचा कोण आहे, सूर्यप्रकाश। मग ती सूर्यप्रकाश घ्यायसाठी तो आणि तिथंच खरं तर आपलं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घटतं आणि असा ऊस ज्या शेतकऱ्याचा 80, 90, 100 टन निघतो त्याचा ऊसाचं वजन असतं फक्त किती किलो, 2, 2.5, 3 किलो, बरोबर आहे ना। आणि बारकाईनं बघा, आपण बऱ्याच वेळा ऊस तुटल्यानंतर रानात नीट बघत नाही की बाबा तुटलेल्या बेटात ऊस किती आहेत। 5 आणि 6च्या वर बेटात ऊस नाही, 32 ते 34 हजाराच्या वर ऊस नाहीत रानात। ही खूप गांभीर्याने गोष्ट घेणं गरजेचं आहे। यासाठी आमच्या एक सुपीक कल्पना डोक्यात आली की आपण असं केलं तर काय होईल। खरं तर ही हसण्यासारखी गोष्ट आहे। ऊसाला स्टेजिंगचं ज्यावेळेस आम्ही बघायला गेलो तर खरं तर आम्हाला कुठं रेफरन्स सापडा ना की शेतकऱ्याचं कसं असतं,
सीइंग इज बिलिंग म्हणतो मी, बघितलं तर विश्वास, पण विश्वास ठेवायचा कसा? आम्हाला तर बघाय बी काय नव्हतं. मग आम्ही आमच्या अंदाज कागदावरती ड्रॉइंग केलं, काही लोकांसंग चर्चा केली आणि माझ्या मुलांनी आणि आम्ही एकत्रित हे राहून काम केलं. तुम्हाला नम्रपणे सांगणं आज गरजेचं आहे, कारण का तुम्ही सर्व जवळचे आहे. मित्रांनो, एवढे पैसे माझ्याकडे पण नव्हते, पण मी 5-7 महिन्यात रिटायर होते. त्यामुळं माझा जो प्रॉव्हिडंट फंड आहे त्या फंडातनं पैसे काढून लोक स्वतःसाठी गाडी घेतात. शेतकऱ्याचं भलं व्हावं, शेतकऱ्याने हे बघावं, शेतकऱ्याला हे बघितल्यानंतर मान्य करावं आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावं, म्हणून मी हा प्रोजेक्ट उभा केला. आणि मला वाटतं तुमच्या सर्वांचं बघितल्यानंतर शंकेत निरसन झालं ना? झालं ना? हां, म्हणजे हे लय महत्वाचं आहे. खत माती किती कमी असू द्या, हां. फवारणी आमकत सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर ही इथली कन्सेप्ट आहे महत्वाची. प्रत्येक आणि दिवसाला सूर्यप्रकाश मिळालाच पाहिजे. चालतंय. मग आपल्याला नम्रपणाने सांगणं गरजेचं आहे. आम्ही ह्यामध्ये 2 प्रकारे ट्रायल घेतलेली. त्यातली एक ट्रायल आमचे 3 फूट 2 ओळीतलं अंतर आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट. ऊसाची टोटल 13 गुंठ्यात 86 रुपये ती जात आहे. म्हणजे एक ट्रायल कशी घेतली आम्ही 3/1.5 आणि दुसरी ट्रायल ही जी बघितली ती 6/1.5. आपल्याला 3/1.5 मध्ये समाधानकारक रिझल्ट वाटत नाहीत, पण 6/1.5 मध्ये मात्र 1 नंबर रिझल्ट आहे. आणि 6/1.5चे रिझल्ट चांगले आल्यानंतर आम्हाला असं वाटलं हे शेतकऱ्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे कुठलाही प्रयोगाचा अर्थ काय ह्याचं उत्तर माहीत नाही. मग उत्तर माहीत नाही म्हणण्यात आम्ही अगोदर हमी कशी देणार? त्यामुळं ज्यावेळेस आम्हाला ह्या एका लाईनमध्ये दिसलं आम्ही लोकांना सांगायला चालू केलं. तुम्ही ऊसाची संख्या वगैरे मोजली ना सर? पण तुम्ही जी काय बनवली आता ती 1 डोळा पद्धत आहे ना? रोप आहे. आणि 6/1.5 केल्यानंतर जोडवळ केली का कसं केलं? नाही, सिंगल माहिती म्हणून विचारलं. आपण काय केलं, 1/8/2024 रोजी ऊसाच्या रोपाची लागवड केली. आज साधारण 16 महिने कंप्लीट होऊन 17वा महिना चालू झालेला आहे. तसं तर तुम्हाला नम्रपणे सांगणं गरजेचं आहे, ह्या ऊसाला 15-3 आठवड्यापूर्वीच तोड आली. पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा थोडा प्रेशर आहे की आम्हाला हे बघायचं आहे, म्हणून आम्ही मित्रांनो 2 आठवडे झालं तोड काही दिली नाही. कारण का एकदा तोडून गेला तर दाखवाय काहीच नाही. एवढा म्हणजे लोकांचं हिरमोड होण्यापेक्षा नुकसान आता अगोदर आम्ही एवढं केलं तर अजून व्हायला काय अर्थ नाही. पण हे फक्त कोणासाठी माहिती आहे का? कारण का आम्ही कुठलीही म्हणजे तुमच्याकडून काय घेतलं नाही, आम्ही तुम्हाला काही देणार नाही. आम्ही फक्त तुम्हाला हे देणार, तो म्हणजे कॉन्फिडन्स की शेतीमध्ये ऊसाकडे बघताना तुम्ही हे पैशाचं पीक आहे आणि हे तुम्ही स्वतः शेतात प्रचंड मोठ्या मेहनतीनं उभा करू शकता. हा जरी तुम्ही मेसेज आज घरी घेऊन गेला ना, आमचं सक्सेस झालं. लागण बरं का शरीराच्या पोटात करायची आता आपण साधारणतः सगळे जर ऊस पाहिले अलीकडच्या पलीकडच्या परिसरामध्ये तर लगेच ऊसाला तुरा येतो. हा 16 महिन्याचा ऊस म्हणून 17 महिन्यात गेलाय. तसं ऍक्च्युली बरं का 86-32ला तुरा सहज येत नाही. पण आपल्याला साधारण जर बारकाईनं बघितलं ना तर हे अजून स्टडी करणं गरजेचं आहे. आम्ही बी फार त्यातलं ज्ञान आहे असं आम्ही म्हणत नाही. कदाचित सूर्यप्रकाश चांगला मिळाला, पर्क्युलेशन चांगलं झालं तर कदाचित तुरा लांबच बी असेल. आणि विशेष म्हणजे काय वेळेस काय होतं, वाढ थांबली की तुरा येतो. ह्यामध्ये थोडी वाढ अजून थोडी चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित ते बी कारण असू शकतं. आता साधारणतः फुटवे किती आहेत अंदाजे जर ह्याच्यात जर बघितलं तर आपण काय केलं की शेतकऱ्यांना हे मोजण्यासाठी त्रास होत होता, म्हणून आपण काय केलं, ही सर्व बेटं मोजली. बेटं मोजल्यानंतर एका बेटात किती ऊस आहेत म्हणजे बेटाला क्रमांक दिला आणि त्याच्या शेजारी ऊसाची संख्या लिहिली तर ऑन ॲव्हरेज साधारण 10-11 पर्यंत फुटवे दिसतात. पण आता हे सर्व करत असताना खूप आम्ही ह्याच्यावर लक्ष दिलं का तर नाही आम्हाला पण देता आलं. शेतकऱ्याचं काम शेती करायचंच आहे. आम्ही नोकरी बघत वेळ जसा मिळेल तसं आम्ही थोडी ॲडजस्टमेंट करत गेलो. मला फक्त एक खात्री आहे, आमच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात यश हे तुमच्या रानात आहे. कारण का मी परत सांगतो, ह्या जमिनीचा 8.2 pH आहे. ह्याला जे पाणी आम्ही आज बी वापरतोय बघायला बी विहिरीत तसंच आहे. त्याचं जवळजवळ 1300 TDS आहे. आणि तुम्ही माझं तर मत आहे तुम्ही कॅमेरा घेऊन हे चेक करा. ही जागा आहे ना, ही जागा चेक करा. पाणी म्हणजे ही इकडे ही फक्त ही सर्व क्षार दाखवा. म्हणजे अशा क्षाराच्या जमिनीत जर एवढा मोठा 24 फूट येत असेल
शेताची कंट्रोल दाखवा. नाही, पूर्ण साळला का आता हं? आतमध्ये जे काही पूर्ण पाचट- म्हणजे हात जेवढा पुरल हा, तेवढा म्हणजे दोनदा नाही, पाचट प्रत्येक सरीचं पाचट काढले. प्रत्येक उसाचं काढून टाकलंय खाली. हा आता सर किती? साधारणतः किती आपलं एकूण क्षेत्र किती म्हणजे सर 13 गुंठ आहे. 13 गुंठ्यात किती रोप लावले साधारणतः? 13 गुंठ्यात काय झालं, आम्ही ज्यावेळेस त्या बाजूला लावली ना तर तिथं रोपं जास्त लागली, कारण का ते जवळ लावल्यामुळं. पण हिथं मात्र मोजून गेली. तिथं किती राहिले मध्ये? म्हणजे आता समजा जर गडीभर असं म्हणता येईल की 137 240 फूट लांबीमध्ये 137 का 139च्या दरम्यान रोप आहे. थोडे 1.5 फुटा 137 म्हणजे 240 फूट ह्या सरीची लांबी आहे. ह्यामध्ये 137 ऊसाची रोपं बसलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये 2 टप्पे केलेत तुम्ही म्हणताय, हो हो 3/1.5 आणि 6/1. 6x1 आणि तो आपल्याला रिझल्ट चांगले, मी म्हणत नाही लगे फार मोठे, ह्या जमिनीच्या मानाने हे बेस्ट रिझल्ट आहेत. आणि हे जवळ 6x3 म्हणजे 6x1.5 मध्येच तुम्ही भविष्यात शेती करावी असं माझं मत आहे. ह्या किती सरी आहेत आणि त्या किती सरी आहेत अंदाजे सांगता? साधारण त्या जास्त आहेत, हे जी एकच झाली आहे मोठी सरी. एक सरी आहे का? 4.5x1.5 केली तर नाही 6x1.5. आमच्याकडे पहिला 4.5चा पट्टा आहे ना. कसं होतं, ऊस हा सूर्यप्रकाशावर चालतोय. हा जेवढा सूर्यप्रकाश ऊसात त्या पानात पानं गेली की आम्ही डिस्टर्ब झालो ना. आमची चूक झाली, तुम्ही चुकू नका. हा बरोबर.